विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्ही सगळेजण 10वीच्या परीक्षेच्या उंबरठ्यावर उभे आहात. परीक्षा अगदी आता तोंडावर आलेली आहे आणि तुमचा सगळ्यांचा अभ्यास निश्चितपणे पूर्ण झालेला असणार आहे. आता उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे, फोकस्ड अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विषयाच्या संदर्भामध्ये जो तुम्हाला अवघड भाग वाटतो, जो कठीण भाग वाटतो, तो स्वतः त्याची एक लिस्ट करा आणि उरलेल्या दिवसांमध्ये त्या कठीण भागामधला जो कठीण भाग आहे, आशय आहे किंवा अर्थाच्या दृष्टीने आहे, कवितेच्या दृष्टीने आहे, तो भाग पहिल्यांदा तुम्ही तुमच्या टीचर्स कडनं समजावून घ्या. हे पहिलं काम या उरलेल्या दिवसांमध्ये करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे या उरलेल्या दिवसांमध्ये तुमचं एक स्वतःच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करा, अभ्यासाचं एक नियोजन करा. तुम्हाला अभ्यासाचे करायचे विषय आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेले दिवस आणि तुमचं रोजचं डे टू डे वेळापत्रक, म्हणजे तासांप्रमाणे तुमचं वेळापत्रक. या पद्धतीने तुमचं एक लेखी टाइम टेबल तुम्ही तयार करा आणि त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा क्षण जर तुम्ही कारणी लावला अभ्यासासाठी, वेळ वाया नाही घालवला, तरीही अजून वेळ गेलेली नाही. एक लक्षात घ्या मुलांनो, की सध्या तुम्ही ज्या 10वीच्या परीक्षेला बसणार आहात, तर तुमची ही मागची 2 वर्ष ही अतिशय आव्हानात्मक परिस्थितीनं गेलेली आहेत. काही जणांचं ऑनलाईन शिक्षण झालं, काही जणांना ऑनलाईन शिकताना अडचणी आल्या, काही जणांनाच ऑफलाईन शिक्षण मिळालं. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादाही आहेत, बलस्थानं पण आहेत. ऑफलाईन शिक्षणाचं पण तसंच आहे. या सगळ्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही सगळे विद्यार्थी व्यवस्थित उभे राहिलात, व्यवस्थित आता परीक्षेला सामोरे जाणार आहात, तर मनात कुठलाही ताण ठेवू नका. तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक तुम्हाला या संदर्भामध्ये वारंवार सांगत असतील, त्यांच्या मनावरही ताण असेल आणि हा ताण न घेता तुम्ही जर परीक्षेला सामोरे गेलात, आत्मविश्वासाने सामोरे गेलात, तर ही परीक्षा तुमच्यासाठी अजिबात अवघड असणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सगळे पेपर्स लिहू शकाल. पेपर्स तुमचे काही फार अवघड, तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला असेल तर पेपर्स अवघड वाटायचं तुम्हाला कारणच नाही. हे झालं अभ्यासाच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर आणखीन काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, की यावेळेला तुम्हाला पेपराला वेळही वाढवून मिळालेला आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये जाल, प्रवेश कराल, बरोबर तुमचं व्यवस्थित लेखनाचं साहित्य, भूमिती बीजगणिताच्या पेपरला व्यवस्थित कंपास बॉक्स, हे सगळं साहित्य न चुकता जवळ ठेवा. तुमची रिसीट तुमच्या जवळ ठेवा. परीक्षा हॉल तिकीट जे आहे ते तुमच्या जवळ ठेवा. व्यवस्थित आपल्याला स्वतःला सोयीचे असतील तसे कपडे घाला. अतिशय स्वच्छ व्यवस्थित पेपरला जायचंय. थोडं खाऊन व्यवस्थित जायचंय, म्हणजे पेपरमध्ये भूक लागलीये वगैरे असं होणार नाही. बरोबर पाण्याची बाटली ठेवा. शक्य असल्यास लिंबू सरबताची पण छोटी बाटली ठेवा, कारण आता हवा बदलतीये, उन्हाळा वाढतोय, त्यामुळे तेही जवळ ठेवा. आणि व्यवस्थित लक्ष एकाग्र करून ज्या विषयाचे पेपर आहेत त्या विषयाचा केलेला अभ्यास आठवून शांतपणे आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही 10वीची जी परीक्षा आहे ती तुमच्या दृष्टीने पहिली सार्वजनिक परीक्षा आहे. त्यामुळे थोडासा ताण तुम्हाला येणं काही गैर नाहीये. थोडासा ताण येईल, पण ताण जर जास्त घेतला तर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यासही तुमचा विसरला जाईल. आणि त्यामुळे ताण घेऊ नका. आपण जशा शाळेच्या परीक्षा आतापर्यंत दिल्या आहेत तशीच ही परीक्षा आहे असं समजा. आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक विषयाचा एक पेपरचा आराखडा असतो, फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट पण तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून मिळाला असेल. या फॉर्मॅट प्रमाणे तुमची कृतीपत्रिका असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या मुलांना अजूनपर्यंत प्रत्येक पेपरचा फॉर्मॅट पाहायला मिळाला नाही, तो शिक्षकांकडनं मागून घ्या, की आम्हाला मराठी भाषा विषयाचा कृतीपत्रिकेचा फॉर्मॅट सांगा किंवा गणिताचा सांगा, इतिहासाचा सांगा. प्रत्येक परीक्षेचे, प्रत्येक पेपरचे, बोर्डाचे विशिष्ट फॉर्मॅट ठरलेले आहेत, विशिष्ट आराखडे आहेत.
तो आराखडा जर तुम्ही समजून घेतला तर पेपर हातात मिळाल्यानंतर पेपरची मांडणी कशी असणार आहे हे तुम्हाला माहित आहे आधीपासून. त्यामुळे त्याबद्दल तुम्हाला भीती वाटणार नाही की पहिला प्रश्न कुठला असणार आहे. तर पहिला प्रश्न समजा मराठी भाषा विषयाच्या बाबतीत म्हटलं तर पहिला विभाग हा गद्य विभागावर असणार आहे. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये जो आराखडा आहे तो आराखडा समजून घ्या. म्हणजे पहिला भाग आत्ता उरलेल्या दिवसांमध्ये तुमच्या अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा. कठीण वाटणाऱ्या भागातला जो कठीण भाग आहे तो भाग समजून घ्या शिक्षकांकडनं. कुठलाही भाग मनानी ऑप्शनला टाकू नका. कृतीपत्रिकेमध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन्स जरूर स्वीकारा. त्याप्रमाणेच पेपर लिहा. पण तुम्ही मनानेच ठरवू नका की हा धडा मी ऑप्शनला टाकलाय, हा धडा मी करणारच नाहीये, किंवा उपयोजित लेखनामधला समजा वैचारिक लेखनाचा निबंध मी लिहिणारच नाही, असं मनानेच कुठलं ठरवू नका. अतिशय खुल्या मनाने सर्व अभ्यास पूर्ण करा. म्हणजे कुठल्याही परीक्षेमध्ये कुठल्याही पेपरमध्ये काहीही विचारलं तरीही आपल्याला लिहिता येणार आहे ही खात्री मनात बाळगा आणि मग पेपर लिहायला सुरुवात करा. पेपर लिहिताना मुलांनो एक लक्षात ठेवा की लेखनाची पण एक शिस्त असते. समजा तुम्ही विभाग 1 लिहायला सुरुवात केलेली आहे तर विभाग 1 लिहून पूर्ण करा. म्हणजे विभाग 1 मधली समजा 2 कृती झाल्या आणि तुम्हाला जर वाटलं विभाग 4 मधली कुठली तरी कृती ह्याच्यामध्ये घालायची तर तसं करू नका. कुठलाही विभाग आधी लिहायला सुरुवात केली तरी चालेल, पण जो विभाग लिहायला सुरुवात केलेली आहे तो विभाग आधी लिहून पूर्ण करा आणि नवीन विभाग उत्तरपत्रिकेच्या नवीन पानावर सुरू करा. म्हणजे व्यवस्थित उत्तरपत्रिका तुमची लिहिली जाईल. एक उत्तर लिहून झालं की एक ओळ सोडा, एक लाईन सोडा आणि मग नवीन उत्तर लिहायला सुरुवात करा. कृतीपत्रिका लिहिताना जे जे उपप्रश्नांचा संदर्भ असतो, उदाहरणार्थ 1 एक आकडा किंवा 1 रोमन अंकामध्ये असेल दिलेला 1, तर तो जो संदर्भ आहे तो व्यवस्थित डाव्या बाजूला समासामध्ये लिहा. प्रश्न लिहून घ्यायची गरज नाही, कृती लिहून घ्यायची गरज नाही, पण कोणती कृती तुम्ही सोडवता आहात त्या कृतीचा नंबर टाकायला, त्याचा उपप्रश्नाचा नंबर टाकायला अजिबात विसरू नका. हे सगळं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट, तुम्ही कायम जे पेन वापरता त्याच प्रकारचे 3-4 पेन तुम्ही जवळ ठेवा. म्हणजे पेपर लिहिताना तुमची शाई बदलणार नाही. भाषा विषयांच्या बाबतीमध्ये जाहिरात लेखन आहे किंवा काही बातमी लेखनामध्ये काही संदर्भ द्यायचे तर पेन्सिलचा वापर करू नका. तुम्हाला भूमितीमध्ये किंवा विज्ञानामध्ये आकृत्या काढताना तुम्हाला पेन्सिल वापरायची आहे, पण भाषा विषयांच्या पेपरांमध्ये अजिबात पेन्सिल वापरू नका. इव्हन ज्या आकलन कृती तुम्हाला येतील की ज्या जोड्या लावा, आकृती पूर्ण करा, कृती करा, सहसंबंध लिहा, ज्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ओघ तक्ता पूर्ण करा, अशा प्रकारच्या ज्या आकलन कृती येतील त्या आकलन कृतीचा जो फॉर्मॅट कृतीपत्रिकेत दिलेला असेल त्या फॉर्मॅटमध्येच उत्तर लिहा. ते काही मोठ्या वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित नसतं, तर तुम्ही त्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये शब्दांमध्ये नेमक्या उत्तर लिहिणं अपेक्षित असतं आणि त्या फॉर्मॅटमध्येच लिहा. ती आकृती काढताना लक्षात घ्या आपल्या हातात जे पेन आहे त्याच पेनने आकृती काढायची आहे. ती आकृती म्हणजे काय आहे, चौकोन असतील, गोल असतील, रेघा असतील ओघ तक्त्यांमधल्या, ते पट्टी घेऊन ते काढत बसायची जरूर नाही. मुलांनो, ही ड्रॉइंगची परीक्षा नाही, त्यामुळे त्यात वेळ घालवू नका. हे अगदी महत्वाचं लक्षात ठेवायचंय. आणि त्यानंतर जर तुम्हाला पेपर सगळा व्यवस्थित लिहून झाला आणि जर तुम्हाला वाटलं की जास्तीचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ आहे तर सोडवा. आधीपासूनच जास्तीचे प्रश्न लिहायला लागू नका, कारण शेवटी एखाद वेळेला वेळ पुरत नाही. भाषा विषयाच्या बाबतीमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगला वेळ जास्त लागतो, उपयोजित लेखन विभागाला वेळ जास्त लागतो. तर संपूर्ण वेळातला तास ते 1.25 तास वेळ तुम्ही उपयोजित लेखनासाठी राखून ठेवा. वेळेचं नियोजन करा. पेपर लिहित असताना मधनं सारखं नाही पण मधनं घड्याळाकडे बघा
तुमच्याजवळ घड्याळ असेल तर घड्याळाकडे बघा, वेळेकडे लक्ष ठेवा. 1-1 तास झाल्यानंतर तोल पडणार आहे तुमच्या केंद्रावरती. तुमच्यापैकी जवळ बऱ्याच जणांचे नंबर हे तुमच्या शाळेत असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला शाळेची इमारत, तिथला परिसर हा तुमच्या परिचयाचा आहे. त्यामुळे त्याचाही ताण तुम्हाला यावर्षी येणार नाही. आणखीन एक महत्वाचं, बोर्डाची परीक्षा आहे. कुठल्याही मोहाला बळी पडू नका. कुठलाही गैरप्रकाराचा अवलंब करू नका. छोटे छोटे मोह होतात, जोड्या लावा विचारा, गाळलेल्या जागा विचारा, पण हे करणं, खोटेपणाने गुण मिळवणं हे कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. प्रसंगी 1-2-4 मार्क कमी पडले तरी चालतील, पण अजिबात गैरमार्गाला बळी पडू नका. कदाचित जर तुम्हाला गैरमार्ग अवलंबताना पकडलं गेलं तर त्याचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम जो असतो तो अतिशय वाईट होतो. तुम्ही आता लहान आहात, तुम्हाला पटकन लक्षात येत नाही की काय होतंय, एवढंसं विचारलं तर काय होतंय, एखादं चिठोरं ठेवलं तर. पण ही परीक्षा आहे. आपण जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास आपल्याला व्यवस्थित आपल्या कृतीपत्रिकेमध्ये झालेला अभ्यास दाखवायचा आहे, लेखी कृतीपत्रिकेमध्ये. त्यामुळे गैरमार्गाचा कुठलाही अवलंब करू नका. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही शंका आली तर जे सुपरवायझर्स वर्गात असतील त्या सुपरवायझर कडनं ती शंका निरसन करून घ्या. उदाहरणार्थ, चुकून तुमचं रिसीट विसरलेली आहे आणायची, किंवा काहीतरी तुमचं गडबडीत तुम्हाला काहीतरी शंका आली आहे, पाणी प्यायचंय, तर तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जे सुपरवायझर्स असतील त्यांना सांगा आणि त्यांच्याकडनं करा. आपापसामध्ये वर्गात मित्रांबरोबर बोलणं परीक्षेच्या काळामध्ये, खाणाखुणा करणं किंवा कुठलाही कागद संदर्भाचा जवळ ठेवणं हा मुलांनो गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. हे अत्यंत महत्वाचं आहे. उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, परीक्षेचा आराखडा तुम्ही समजून घेतलेला असेल, जर फोकस्ड अभ्यास केला तर अंतिम बोर्डाची परीक्षा तुमच्यासाठी अगदी सोपी जाणार आहे. त्यामुळे कुठलाही ताण मनामध्ये ठेवू नका. उत्तम परीक्षेला सामोरं जा. उत्तम प्रकारे सगळे पेपर्स व्यवस्थित सोडवा. सगळं सोडवण्याचा प्रयत्न करा. काही वेळेला भाषेच्या वगैरे पेपरमध्ये तर मुलांनो ओपन बुक टेस्ट आहे तुमची, कारण तुम्हाला सीन पॅसेजेस दिलेले आहेत, कविता दिलेली आहे. त्यामुळे परीक्षेचा बराचसा भाग, उत्तरपत्रिकेचा, कृतीपत्रिकेचा बराचसा भाग हा पेपरमध्ये आहे की जिथे त्याची उत्तरच आहेत. जर तुम्ही पाठ्यपुस्तकाचा नीट सखोल अभ्यास केलेला असेल तर ह्या कृतींची उत्तरं लिहिणं तुम्हाला अजिबात जड जाणार नाही. त्यामुळे परीक्षेचा कुठलाही ताण घेऊ नका. या सगळ्या काळामध्ये बाहेरचे पदार्थ खाणं टाळा, कोल्ड्रिंक्स वगैरे पिणं टाळा, कारण आता सध्या हवा विचित्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रकृतीचीही काळजी घ्या आणि छानपैकी परीक्षेला सामोरं जा. या परीक्षेमध्ये, 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यांना भरपूर यश मिळो ही शुभेच्छा व्यक्त करते आणि सगळ्या पेपर्ससाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक यू.